चालतं का सुनीता नदीवर कपडे धुवाले? घरी नाही कपडे दोघाचेच होते ते मी केले. थोडंसं पाणी आणलं होतं काल तर चुबक डाबक. घरी चौघाचे आहे ना, कालचीही आहे आजचीही आहे. आणखी नळ नाही आला तर उद्या तर काय करीन. चला ना मी येतो तुमच्यासोबत. तू काय करता येऊन? त्या घरचे कपडेच नाही तर पाहतो आणखीन कोणाला विचारून. येतो ना मी घेऊन घेतो एक दोन जास्तीचे कपडे. आता थोडेसे धुतले म्हणून साडी गिडी त्याचीच काढून ठेवली होती कालची. मी घेऊन घेतो. चल मग ये चंदा. चलता का जी कपडे धुवाले? एकटीले झाले कसं तरी वाटते. पाटलिंग काकूच्या घरचे कपडे आहे महाघरची बी आहे. चल ना मी सोबतीच पाहून राहिली होती. चल जाऊ. चल सुनीता या चौकात मी येतो तिथंच. हो पाटलिंग काकू म्हणे बंडीत बसून वावरात जा आणि वावरात चांगले कपडे धुवून टाक म्हणे. मी म्हणलं एकटी काय जात बसू. येतो म्हणलं विचारून इकडून शांता काकू का सुनीता वहिनी येतं समजा. चाल ना मी बी सोबतीच पाहून राहिली होती. हो मला वाटते अर्चना येईन ना ते पद्मा बी येईन. जाता जाता एक आवाज देऊन पाहा लागन. येतो मी मग चौकात थांब जा माझ्यासाठी. मी जातो सुनता मी कपडे घेऊन येतो चौकात. ये मग तू. हो येतो. चल मी बी कपडे घेऊन घेतो. कोरडेच आहे कोरडेच घेऊन जातो. अजून कोणी आलं नाही. मला वाटलं का मी लयच उशीर होईल. काय बाप्पा कसे लोक आहे ह्या बाया. कोणी नाही आलं अजून. सुनीता चंदा येतो म्हणे ना. चंदा नाही आली. चंदा अर्चनाच्या घराकडून येऊन राहिली. त्या दोघी जणी येतो म्हणे. तुम्ही जा म्हणे तोपर्यंत. पद्मा एवढे मोठे कपडे जमा झाले? हो पोरीचे आहेच ना कपडे. ह्या सांगे तर म्हणून म्हणले मी धुवून टाकायला येतो. चला बा. तुला काय थैल्यात घेतले का सुनीता? हो कोरडेच होते ना. कोरडे कपडे म्हणलं त्याच्यातच घेतले. तिथं पिऊ पाय करून घेऊन येईन थैल्यातच. चला मग. तुला बघू का तुम्हाला टपतो? नाही हलकाच आहे. कडक पिळले आहे कपडे. नाही तर थांब ना येईन चंदाना अर्चना तर त्याच्यासोबत एकत्रच जाऊ. नाही जी काकू आणखीन तिथं जागा नाही भेटणार. चला पटपट जाऊ आपण. येते त्या मागून. हो बरोबर आहे ना पद्माचं. मग तिथे एकत्र गर्दी होईन कालच्या विहिरीवर सारखी. चला मग येते त्या. थांबू लागन तरी आपण. तू चंदा एकटीच आली? अर्चना येणार होती ना. अरे तिच्या घरी वेळेवर पिको फॉल करायला दोघी जणी आल्या 2 साड्या घेऊन. तर ते म्हणे आता गिऱ्हाईकी महत्त्वाची आहे राहू दिली तिनं. तू जा म्हणे मायान तुला वेळ होईन म्हणे. म्हणून मी एकटीच आली. मग म्हणलं तुम्ही गेल्याच आहे तर चालली जातो पटपट. सुनीता म्हणे तुम्ही कोण काठावर एकदमच बसल्या पाण्यात तर थोड्याशा उतरा. आहे मी बरोबर. आज नाही आणलं का पद्मा वहिनी पंजाब भावले? नाही कपडे धुवायला येईन का ते? त्यानवर कपडेच धुते का? आता मानवरा पाणी बी नाही भरत ना. पण तुम्ही काल आणलंच होतं ना पाणी भरायला. म्हणून म्हणलं आणलं कोण नाही आज. तू फक्त मला बोलायचा चान्स पाहत जा. धुवा कपडे. तोंडाला जोर आणल्यापेक्षा कपड्यावर जोर टाका तेवढा. चांगले कपडे साफ होईल. धुतो ना जी. तोंडाला जोर आहे हातालाही जोर आहे. आहे ना जी पद्मा वहिनी? मला ना माहीत तुला कोणकोणता जोर आहे तर. हाताला आहे का पायाला का तोंडाला आहे तर. मी नाही मोजत बसली तुझा जोर. दाखवीन एखाद्या दिवशी. एक दिवस दाखवला होता. धुवाव कपडे चुपचाप. मजाक करून राहिली जी पद्मा वहिनी. नाही तर धरान मजाक. सिरियस नका धर जा. तुमच्यासारख्या बायाला सिरियस धरलं म्हणजे खूप झालं. तुमच्यासारख्या म्हणजे आम्ही काय करतो? आमच्यासारख्या म्हणजे आता तू जास्त काम करणारी आहे. तुझ्यासारखे आहे. अशीच नळण्या आली पाहिजे. मजा येते इकडे. महिन्यातून एकदा चक्कर ते कपडे धुवायचा. त्या किती चक्क चक्क कपडे होऊन राहिले. काय बोलता शांता काकू? 2 दिवसातच असं वाटते का जर्जर होऊन गेलं शरीर. मला तर आवडते मस्त कपडे धुणं नदीवर. झाले का तुमचे कपडे धुणं? मी तुम्हाला पिळू लागतं चांगले. इथेच सुकू टाकून देऊ. तुझे झाले का? हो आणलेच किती होते मी 2-3. ये मग इकडे मी पिळू टाकतो. धुतो तू पिळून टाक. लतानं गोपाल केव्हा येणार आहे पद्मा? आज येणार आहे. झाले 3-4 दिवस. गुडूबा म्हणे आज फोन आला म्हणे गोपालचा. येऊन राहिले म्हणे. तिला आल्याबरोबर या लागते नदीवर कपडे धुवाले. त्याची मजा आहे मस्त आता. घरचा माणूस 2 टाईमचं जेवण देते त्या बुडूबाले. आणि मी म्हणलं का पहिले ते एकटा करून खाई तर मला सेवा दिली नाही. 2 दिवस खाऊ घातलं काही पापात नाही जात पद्मा. काही नाही होत. सुनीता इकडे झाले माझे कपडे पिळू लाग पटापट.
उभे उभ्या काहून आहे, बसा थोडा वेळ. थकला तर कपडे धुतो. मी म्हणतो आपण सगळ्याजणी जाऊ बरं सरपंचाच्या घरी. हे कायचं वय नळ बिघडणं नेहमी नेहमी. 3 दिवस झाले, एवढे दिवस राहते का असं? कोणी हिंमतच नाही करत ना जायची. चला आपणच जाऊ, कपडे नेऊन ठेवू आणि दुपारी जाऊ. काय म्हणू आपण त्याले? हा घरचं काम आहे का म्हणून तो सरपंच आहे तर करा तर लागणच ना. टॅक्स घेते आपल्यापासून तर कायसाठी घेते. नाही तर मीच आता पाटील काकाजीला म्हणतो, तुम्ही काहीतरी बोला म्हणतो. नेहमीच आहे हे आपल्या गावात. उन्हाळा आला म्हणजे तर आणखीन कठीणची परिस्थिती. तसंच कर तू. जाऊ द्या ते सोडा. कायची भाजी केली आज? भाजी करायचीच आहे. पहिले म्हणलं कपडे धुवून येतो, नाश्ता केला, आता घरी जाऊन स्वयंपाक करतो. त्या दिवशी मी घरी गेली, तुमच्यासारखंच ते मेथीचं बेसन करून पाहायला लावलं, पण तशी चव नाही आली. एवढी अशी खात चव नाही आली माझी. तू ना ऐकलं नसन शांता काकूचं बरोबर. जसं सांगितलं तसं करायला पाहिजे होतं. अशी कशी चव नसती आली. मी करून पाहिलं होतं का? तुमच्या आजची आली का बरोबर चव? मी नाही करून पाहिलं. एका एका हातची चव राहते. कसं शिजलं, केव्हा शिजलं, ते शांता काकून आपल्याला फक्त रेसिपी सांगितली, पण पाहून नाही हातानं करून वेगळी येते. काही ना काही फरक पडतच असेल ना. बरोबर आहे तुमचं सुनीताबाईंनी. पालकाचंही बेसन करते म्हणते कोणी. हो का? चांगलं लागते ते बी. त्या बेसनाला काही मोकळं करावं झुणक्यासारखं. ते पालकाचंच पाणी सुटते आणि त्याच्यातच बेसन हे शिजत जा. मस्त होते ते बी. तिथे माझं बिनेला खूप आवडते तो झुणका. आज मी तोच करून देतो पाटलीन काकूले. लय मोठी पालक आणली आहे काल, तर तसंच म्हणतो आता. पालक साफसूफ केलीच असेल काकूनं. का माहीत भाजी करून ठेवते का तर. त्याला माहीत आहे मी कपडे धुवायला गेली म्हणून वेळ होईल, तर मी करून ठेवून म्हणे ना कामं. सुख नाही द्या पाटलीन काकूले. एवढी मोठ्या सुना आहे, 2 येतो म्हणे. आता माहीत नाही होईल येते का तर. एक नाही येऊन पाहत. तू आहे म्हणून बरं आहे, त्याला बोलायला चालायला आसरा आहे. नाही तर दोघं काय केलं असतं त्यानं. हो, मी दिवसभर बोलत चालत राहतो, तर म्हणून त्यालाही बरं वाटत असं. चला ना, खूप वेळ झाला. घरी जाऊन मला स्वयंपाक करायचा आहे. नाही तर माघारचा पंजाब बोंबला आणखीन. मामांग त्या बुडोबाचा बी आहे ना, टाईमशीर जेवायला पाहिजे. आजच्या दिवस येतेच नाही लताना गोपाल. चाल सुंदा उचल, कपडे सोकले असं अर्धे आधी. मित्रांनो, अशी आहे आमची गावाकडची मजा. कपडे धुवायला जाणं, हे करणं. तुम्हाला कसं काय वाटलं तर प्लीज सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा.